नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज 12 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026 साठी येणाऱ्या जुन्या किंवा संभाव्य पत्रिकेचा ॲनालिसिस. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लेक्चर बघायला मिळत असतं. तर कोणताही टाईम वाया न घालवता दररोज संध्याकाळी आपण 25 प्रश्नांचा ॲनालिसिस करत असतो. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला सांगत असतात आणि आपली दररोजची स्ट्रॅटर्जी आणि नियमावली ही ठरलेली आहे. तर चला, आजचा पहिला प्रश्न काय आहे आपला ते आपण बघूया. तर सुंदरबन मॅग्रोव्ह म्हणजे खारपाट जंगलं मुख्यतः कोणत्या राज्यात आहेत? पर्याय आहे आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, उडीसा. तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर पश्चिम बंगाल. हे सुंदरबन डेल्टा हा गोदावरीच्या सुंदरबन डेल्टा या ठिकाणी ही जंगले आढळतात. राहील लक्षात. पुढचा प्रश्न आहे, मेंदूतील मेंडुला हा कोणत्या महत्त्वाची शारीरिक क्रिया नियंत्रित करण्यास मदत करतो? श्रवण, पचन, श्वास व नाडी आणि दृष्टी. तर कशाचं ते करतो मित्रांनो? मेंदूला हा महत्त्वाची शारीरिक क्रिया नियंत्रित करण्यासाठी काय करतो? श्वास आणि नाडीची कार्यास नियंत्रित करण्यास मदत करतो. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दहन किंवा ज्वलन होण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे? हेलियम, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजन. किंवा ज्वलन होण्यासाठी किंवा दहन होण्यासाठी कोणता वायूची गरज आहे आपल्याला? ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 5x-3 = 22 असेल तर xचं मूल्य किती ते विचारलं आहे मित्रांनो. 5x-3 = 22. 5x 3 तिकडं जाणार, प्लस होणार 22 + 3 तो किती येणार? 25. आता एकची व्हॅल्यू काढायची. 25ला 5 भागाकार म्हणून जाणार. 5 × 5 = 25. x = काय येणार आहे मित्रांनो? 5. हे एकचं मूल्य असणार आहे तुमचं. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत? मोर, सिंह, हत्ती, वाघ. राष्ट्रीय प्राणी विचारलेला आहे मित्रांनो. तर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा? तर तो आहे वाघ, रॉयल बेंगल टायगर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ध्वनी कोणत्या माध्यमातून जात नाही? पाणी, हवा, निर्वात किंवा स्टील. तर कशातून जात नाही? निर्वात, पोकळी म्हणजे तिच्यातून जात नाही. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 10, 20, 30 आणि 40 याची सरासरी किती आहे? 30, 25, 22, 20. आता याचं काय करायचं मित्रांनो? सरासरी काढायची असेल तर सगळ्यांची बेरीज 10 + 20 + 30 + 40 / 4. किती झाला? 40 आणि 30 70, 70 आणि 30 100. किती झाले? 100/4. 25 चोक 100. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? 25. ऑप्शन क्रमांक काय येणार? बी हे योग्य उत्तर असणार आहेत. हल्दीघाटीच्या लढाईत 1576 महाराणा प्रताप कोणाशी लढाई झाली? अकबराची सेना. त्याचा सेनापती होता मानसिंह फर्स्ट. दुसरा ब्रिटिश शिवाजी आणि बाबर. तर कोणाशी झाली मित्रांनो? तर ती झाली अकबराची सेना. त्याचा सेनापती होता मानसिंह फर्स्ट. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. जीवाणू सामान्यतः कोणत्या प्रक्रियेद्वारे पुनरुत्पादन करतात? मुकुले, बीजाणू, परागकण, द्विपट्टीय विभाजन. कशामुळे करतात? द्विपट्टीय विभाजन. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता द्विपट्टी विभाजन म्हणजे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. सामान्यतः बायनरी फ्युजन होतं त्यांच्यात, म्हणजे द्विपट्टी विभाजन होतं. ते अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेद्वारे वाढतात. या प्रक्रियेत एक जीवाणू प्रथम आपले आनुवंशिक द्रव्य विभाजित करतो आणि नंतर मूळ पेशी 2 स्वतंत्र जीवाणू पेशीमध्ये विभागल्या जातात.
यालाच काय म्हणतात? बायनरी फ्युजन असे म्हणतात आपण. पाण्याचे रासायनिक सूत्र काय? दररोज आपण जे पाणी पितो त्याचं रासायनिक सूत्र आहे ते आहे H2O. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. सादृश्य पूर्ण करा. बोट, हात, पान, फांदी, माती, मूळ, फूल. काय येणार आहे? फांदी येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे? जयपूर, नवी दिल्ली, आग्रा, लखनौ. तर कुठं आहे कुतुब मिनार? नवी दिल्ली येथे आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका वर्षात अगदी 31 दिवस असलेले किती महिने आहे? 6, 7, 5, 12. तर किती आहे मित्रांनो? तर 7 आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. 31 दिवस असलेले महिने कोणकोणते ते सांगू आपण. पहिला आहे आपला जानेवारी, नंतर आहे मार्च, तिसरा आहे मे, चौथा आहे जुलै, पाचवा आहे ऑगस्ट, सहावा आहे ऑक्टोंबर, सातवा आहे डिसेंबर. निळा ग्रह कोणता? पुढचा प्रश्न आहे युरेनस, नेपच्यून, मंगळ, पृथ्वी. तर कोणती? आपला पृथ्वी हा ग्रहलाच काय म्हणतात? निळा ग्रह म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक बी आपला योग्य उत्तर आहे. ते बी नाही डी. तर पृथ्वीचा जो पाण्याचा भाग आहे तो 71% आहे. त्यामुळे तो जो वरून बघितला तो निळा वाटतो. त्यामुळे पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखला जातो. 250चे 12% किती? 30, 40, 25, 35. आता 250चे 10% किती होणार मित्रांनो? 250चे 10% ते होणार 25 आणि 1% किती होणार आहे? 1% इक्वल टू 2.5. आपल्याला किती पाहिजे? 12. 12 इंटू 25. डायरेक्ट एक शून्य इकडं द्या, काढून टाका, तो पॉईंट नंतर देऊ. 12, 25, 10 250 आणि ते 50 किती होणार आहे? 300. 300 होणार आहे. एक पॉईंट द्यायचा आपल्याला, त्यामुळे 3. ऑप्शन क्रमांक 30 आपलं योग्य उत्तर आहे. हे झालं शॉर्टकट. आता ते करायचं. 250चे 12 इंटू 100 झालं. असं करायचं. आता बघा, 25 10 आणि 25 चोक, 4 त्रिक 12. ओके, आणि 10 त्रिक 30. आलं उत्तर 30. ऑप्शन क्रमांक ए. ओके. लिंबू रसात कोणते आम्ल आढळते? ॲसिटिक, सिट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आणि हायड्रोक्लोरिक. तर कोणता आढळते मित्रांनो? तर लिंबू रसात कोणता आढळतं? सायट्रिक ॲसिड आढळतं. त्यामुळे लिंबाचा रस आंबट असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ताजमहल कोणत्या शहरात आहे? दिल्ली, लखनौ, जयपूर, आग्रा. तर कोणत्या शहरात आहे मित्रांनो? तर आग्रा शहरात आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ₹2000चे 3/5 विभाजन केल्यास लहान भाग किती असणार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन आहे 750, 1250, 1000, 800. आता मित्रांनो 3/5 जर एखादी संख्या दिलेली ती टोटल, त्याचं काय करायचं? डिवाईड करायचं प्रमाणात. 2000 भागिले 8. 8 दून 16, 4 उरले, 8 पंच 40. हा शून्य तसाच. 1 इक्वल टू किती येतो? 250. आपल्याला कोणता विचारला? लहान भाग कोणता आहे? 3. 250 गुणिले 3 करायचा. 25 त्रिक 75 आणि शून्य तसाच. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. दांडी मार्च 1930ला कोणी नेतृत्व केले? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, B.R. आंबेडकर आणि सुभाषचंद्र बोस. तर कोणी केलं? आपल्या बापूजींनी. तर महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 12 मार्च 1930. साबरमती ते दांडी.
नोबेल पारितोषिक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता? मदर तेरेसा, रवींद्रनाथ टागोर, सी व्ही रमन, अमर्त्य सेन. तर कोण होते नोबेल पारितोषिक जिंकणारे? रवींद्रनाथ टागोर हे होते. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. त्यांना साहित्य नोबेल पारितोषिक कधी मिळालं होतं? 1913 मध्ये मिळालं होतं. आणि 1919चा जालियनवाला बाग हत्याकांड झाला त्यावेळेस त्यांनी नोबेल पारितोषिक रिटर्न दिलं होतं. 4:20 वाजतात. घड्याळाचा तास काटा व मिनिट काट्यामधील कोन किती अंशाचा असतो? 10 डिग्री, 20 डिग्री, 0 डिग्री, 30 डिग्री. मित्रांनो याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे मित्रांनो आपला 30h - 11/2 इंटू मिनिट काटा. आता हावर्स किती आहे? 30 × 4 - 11 × 2 इंटू ते किती आहे? इंटू 20. आता हे बघा 30 चोक 120 हा 10 बेदोने 20 आणि 11 10 आहे 110. इथं मायनसचं चिन्ह आहे. 120 मधून 110 गेलं किती उत्तर मित्रांनो? 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री फक्त सेल्सिअस झालं 10 डिग्री. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? या ॲन्सरला या सूत्राला ते करावं लागणार आहे. ओके, राहील लक्षात. पुढचा प्रश्न, संपूर्ण शरीरात रक्त पंप करणारे अवयव कोणते? फुफ्फुसे, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत. तर कोणते असणार आहे मित्रांनो? ते असणार आहे हृदय. ऑप्शन क्रमांक किती असणार आहे मित्रांनो? बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, हृदय हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 800ची वस्तू 12% तोट्याने विकली तर विक्री किंमत किती असणार आहे? मित्रांनो काय करायचं, याला 800ची वस्तू आहे 12% तोटा आहे म्हणजे कितीला विकली? 88ला. 88% डिवाइड बाय 100 आपलं उत्तर येणार आहे. तसंच आता 800चे 10% म्हणजे किती होणार आहे? 80 आणि 10% इक्वल टू 80 होणार आहे. 1% इक्वल टू 8 होणार आहे. 12 8 किती होता मित्रांनो? 12% इक्वल टू 96 होणार आहे. तसंच कितीमधून 800मधून 96 गेले किती उरले? 704. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता यांचा गुणाकार करायचा. 8 8 64, हातच्या आला 6, 8 8 64, 64 4 70, आला 704 रुपीज. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार. हे जर तुम्ही केले पर्सेंटेज, जर तुम्हाला 10% म्हणजे किती, 1% किती, तर तुम्हाला तोंडानं म्हणजे सेकंदात ॲन्सर दिलं जाईल. कारण आपल्याला टाईम खूप कमी आहे मित्रांनो. 90 मिनिटात पोलीस भरतीला 100 प्रश्न सॉल्व करायचे आणि MPSC ग्रुप 60 मिनिटात बाकीचे प्रश्न सॉल्व करायचे. आता एक व्यक्ती पश्चिमेकडे तोंड करून उभे आहे. आता पश्चिम बाजू ही आहे, पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे आणि ती घड्याळाच्या 90 डिग्री दिशेने क्लॉकवाईज फिरते. 90 म्हणजे अशी फिरल आणि अशी येईल म्हणजे इथं ती 90 डिग्री येणार आहे. म्हणजे इथून अशी इथपर्यंत आली 90 डिग्री. आता ती कोणत्या दिशेला आहे? हा पश्चिम आहे, खाल्ला दक्षिण असणार आहे.
पुढचा उत्तर असणार आहे आणि खालीकडचा पूर्व असणार आहे. त्यामुळे कोणत्या दिशेला आहे ती? उत्तर दिशेला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पृथ्वीवरील सर्वात कठीण आणि नैसर्गिक पदार्थ कोणता? हिरा, खडा, स्फटिक, सोने आणि लोखंड. तर कोणता आहे मित्रांनो? हिरा आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. जर लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आम्ही नवनवीन अपडेट घेऊ शकतो. आणि जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन अपडेट पोलीस भरती, MPSC ग्रुप सी आणि इतर एक्झामबद्दलचे बी मिळत जातील द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.